ओम नमो ओंकारेश्वर देवतानो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्ही मंडळीने आज माझा इंग्रजी तारखेप्रमाणे वाढदिवस 2 डिसेंबर. हं? ज्यांना ज्यांना माहीत होतं त्यांनी मला मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या, खूप शुभेच्छा दिल्या. हं? आणि तुम्ही मंडळी दिल्या हो, पण समजा माझे नातलग आहेत ना, मी तुम्हाला माझ्या आत्मकथनामध्ये सांगितलं आणि याच्या अगोदर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझे जे रक्ताचे नातलग आहेत, आपण रक्ताचे नातलग म्हणतो, त्या लोकांनी मला शुभेच्छा वगैरे काही दिलेलं नाही. मी जाहीररित्या सांगत असतो, माझं लपवून वगैरे. मी तुम्हाला वाटतं की काहीतरी सांगत असन, पण खरं ते सांगतो. मी पहिल्यापासून म्हणतो की मला ही नात्यातलं प्रेम नाही हो मला लाभलं कुठलं. माझ्या नशिबातच नव्हतं आणि नाही म्हणायला काही अडचण नाही. ज्याचा हक्क असतो आपल्यावर नात्यातला शुभेच्छा देण्याचा, काही ते लोक नाहीत. भावाची नाही, बहिणीची नाही, इतर कुणी आहेत माझे नातलग. आता आई वडील वगैरे इथं दुसरे तर कुणी नाही मला असं, पण समजा इकडले तिकडले आहेतच ना, आयरे गैरे खैरे मैरे. त्यांनी सुद्धा मला मेसेज अथवा फोन वगैरे केला नाही. पण एक फोन आला मला मी झोपीत असताना. तसा तर मी लवकर उठतो, बरोबर आहे, मी लवकर उठणारा माणूस आहे. पण काय देव जाणे, आज माझा वाढदिवस होता म्हणून मी उशिरा उठलो की काय झालं काही कळलं नाही, कारण रात्री जागलो होतो. कारण हे कार्यक्रमाचं नियोजन विशेष म्हणजे सध्या आपल्याकडे रामायण चालू आहे ना, त्याच्यामुळं जी आपला ग्रंथ आहे तो उशिरा म्हणजे अध्याय संपला, पूर्ण अध्याय घेतण्यात आला ना, आणि अध्याय मोठा होता त्याच्यामुळं उशिरा संपला. उशिरा संपल्यानंतर मी मंत्र जपाला बसलो, तुमच्यासाठी मंत्र जप करत असतो ना, मंत्र साधना, त्याच्यामुळं खूप उशीर झाला. रात्री मला झोपायला जवळजवळ 1-2 वाजले, 1:30च्या पुढे सरकलतं. आणि तिथून समजा मला साखर झोप लागली, थकलो होतो. आणि तो जर फोन आला नसता तर माझ्या माहितीहून मी काही उठलोच नसतो. आणि फोन असा विशेष म्हणजे मी फोन बंद करत असो दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी, पण रात्री चुकून विसरून राहिलो. चुकून विसरून म्हणजे बंद करायचा, स्विच ऑफ करायचा, बंद करून म्हणजे राहिलो, विसरलो. आणि विशेष म्हणजे माझ्या शेजारी ठेवलेला, तसंच मॅसेज चेक केले आणि तसंच ठेवून दिला. आणि मी झोपीत असताना फोन खणखणला, रिंग वाजली. मला वाटलं पहाटे एवढ्या 5 वाजता उठणारा, 5-4:30ला उठणारा माणूस, म्हणजे एवढं पहाटे कुणी, म्हणजे आता मला पहाटे दररोजची सवय पहाटेच आहे, एवढ्या सकाळी कुणी केला असेल बाबा फोन, म्हटलं म्हणजे फोन उचलाय असं. आणि नाव मला तर ते झोपीत, अर्ध्या कच्च्या झोपीत म्हणा काय गडबडीत, मला आज माझा वाढदिवस आहे हे पण माझ्या आठवणीत नाही. आता ही 2 डिसेंबर असतो, पण शक्यतो मी साजरा करत नाही ना जास्त ते, कारण मी वाढदिवस माझा फक्त दत्त जयंतीला समजतो, त्या दिवशीच माझा वाढदिवस असतो, साजरा करत नाही ही वेगळी बाजू. पण कार्यक्रम असतो त्याच्यातच आमचा सणात पाहुणा जीव घातल्यावनी, तसा प्रकार आहे. तर त्याच्यामुळं मला आपला आज वाढदिवस हे पण विसरून गेलो होतो. पण फोन तसाच झोपेत अर्धा बघितलं नाही आपलं, हॅलो म्हटलं तर लगेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं की आवाज ओळखीला. अरे बापरे म्हणलं, म्हणजे मी अपेक्षा सुद्धा धरली नव्हती की ही व्यक्ती आपल्याला फोन करून शुभेच्छा देईल, असं वाटलं बी नव्हतं. कारण काय की समजा आपल्यापासून दूर गेलेले, त्याच्यामुळं ती माणूस काय म्हणते की आता शक्य नाही आपल्याला कोण शुभेच्छा देणार आहे, काय माणूस विसरून जातो. पण
सर्वप्रथम तिने फोन करून त्या व्यक्तीने मला सकाळी झोपेतून उठवलं, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मग आवाज ओळखीचा, बोललो 2 मिनिट, म्हणजे 2 मिनिट सुद्धा बोललो नाही, पण कारण मी झोपेतच असलेलो होतो, म्हणजे धुंदीत होतो झोपेच्या. आणि विचार करू लागलो पुन्हा फोन ठेवल्यानंतर, आवरावरी हो आवरा म्हटलं मी व्यवस्था, म्हणजे त्यांना कशाला अजून माझी इज्जत घालू, मी आत्ता सुटलोय म्हणून. म्हणून आपलं मला काय बोलायचं ते बी कळलं नाही, काय बोललो हे पण माझ्या लक्षात नाही गडबडीत. आणि पुन्हा विचार करू लागलो. माणसाचं कसं आहे, जे आपले माणसं असतात ना, हृदयातून जी आपली माणसं असतात, ज्या हृदयाला हृदय मन जुळलेलं असतं, ते माणसं बाह्य ह्यानं जरी आपल्यापासून दूर गेले असले तरी अंतर्मनानं आपलीच असतात. वरून जरी दाखवत नसले कुणी की मी तुमचा आहे असं, तरी अंतर्मन ही आपली माणसं आहेत म्हणून सांगतं. मला खूप आनंद झाला. कारण कसं असतं की आपण अपेक्षा धरत नाहीत अशा गोष्टीची. ती गोष्ट जर घडली ना, खूप आनंद होतो माणसाला, खूप आनंद झाला. आणि ज्यांच्याकडून आपण अपेक्षा धरतोय, ज्या नातलगाकडून अपेक्षा धरतोय आम्ही, त्यांचा अजूनही फोन आलेला. आता रात्रीची वेळ झालेली, दिवसभरात फोन नाही, घरच्यांचा फोन नाही, पोरांचे फोन नाहीत, नातलगाचे फोन नाहीत, मेसेज नाहीत, कुछ नाही. आले मेसेज तर तुम्हा मंडळीचे, आता मेसेज दिवसभर येतात, पण पहिला फोन, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा पहिला फोन, ज्याची अपेक्षा धरी नाही, मी डोक्यातलं काढून टाकलं की आता यांचा फोन येऊ शकता, अगर यांचा मेसेज पडेल याची सुद्धा मला गॅरंटी वाटत नव्हती. कारण काय, विसरलोत आपण, पण वरून विसरलोत, वरल्या मनाने विसरलोत, पण आतल्या मनानं नाही विसरू शकत. अशी काही माणसं असतात की आपल्या खोलवर हृदयामध्ये घुसलेले असतात. तेच आपली काळजी घेतात, त्यांनाच काळजी वाटते, त्यांनाच आपली तारीख लक्षात राहते, वाढदिवस लक्षात राहतो, जे एकदम आतमध्ये घुसतात, हृदयामध्ये घुसतात. वरून बोलत नसतात, दाखवत नाहीत, पण असं काही एखाद्या वेळेस ही करून जातात की जीवन बदलून जातात. आणि आजचा दिवस माझा खूप आनंदात गेला. कारण मला एवढा आनंद वाटला की अरे, आपण ज्याच्याकडून अपेक्षा धरतो त्या व्यक्तीने आपल्याला फोन नाही, मेसेज नाही केलेला, कुणी नाही. आणि ज्याची अपेक्षा धरली नाही अशा व्यक्तीनं आपल्याला फोन करून सकाळी झोपेतून उठवून शुभेच्छा दिल्या, यासारखा आनंद कुठला अजून. खूप छान वाटलं, दिवसभर खूप छान. मी संध्याकाळी आता व्हिडिओ टाकतोय, दिवसभर पाहिलं मी. तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय, कसं असतं, नियमितपणा आणि म्हणजे देवाची भक्ती करणारा, जशी आपल्यावर भक्ती असणारी, आपल्यावर श्रद्धा असणारी आपली माणसं कशी असतात, एक सातत्य, दररोज आपल्याला बोलतात, दररोज मेसेज करतात, दररोज फोन करतात, सांगतील आपलाय तुपलाय म्हणतील, सगळे म्हणतील, पण टायमाला कुणीच हजर होत नाही, कुणी काही करत नाही. परंतु असे काही व्यक्ती असतात की दाखवत नाहीत ते, पण बरोबर टायमाला काम दाखवतात. बरेच म्हणतात ना आपले, भाराभर चिंध्यान एक ना कामाशी. जेव्हा आपलं काही असतं कुठं काही की सगळे माझा मी तुमचा तुमचा असं सगळं गोड गोड बोलतात, काही करतात, पण टायमाला कुणीच हजर होत नाही. तसाच प्रकार एरवी खूप गोतवळा,
पण आज माझा वाढदिवस आहे. कुणी सगळ्यात सर्वप्रथम ज्याने का फोन केला त्या व्यक्तीची आपल्याकडून म्हणजे त्यांच्याकडून माझी अपेक्षा नव्हती. सांगायचं म्हणजे मला काय बोलावं हे सुद्धा कळना गेलंय. अजून सुद्धा मला आनंद आहे त्या गोष्टीचा. मी अपेक्षा धरली नव्हती खरं सांगायचं म्हणजे. तरी सकाळी फोन करून मला शुभेच्छा दिल्या. खूप बरं वाटलं. खूप. कारण अचानकपणे तसं तुम्हाला गोष्ट सांगायला होतो ती विसरून गेलो. कारण मी इतका भांबावून गेलोय आज की मलाच कळणार गेलं मी काय बोलायलो ते. तर 2 मित्र असतात, चांगले मित्र, पण एक देव करणारा आणि एक देव न करणारा. तर काय असतं, दररोज एक जो मित्र असतो तो देव करणारा दररोज त्या गावाच्या बाहेर समजा मारुतीचं मंदिर असतं, तर मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळी एक नदी असते, नदीच्या पलीकडे जायचं असतं आणि त्या मंदिरामध्ये ते म्हणजे दिवा लावण्यासाठी एक मित्र जातो, तो भक्त. आणि जो भक्ती करत नाही, काही करत नाही, पण ह्यानं दिवा लावलेला विझवण्यासाठी त्याच्या मागून गुपचूप जात असतो. हे असं चाललेलं असतं, महिन्यानं महिने चाललेलंच असतं. आणि एकदा काय होतं, ती जी दिवा लावणारा व्यक्ती जायचं त्या दिवशी पाऊस खूप झालेला असतो. पाऊस खूप झाल्यामुळे त्या नदीला पूर आलेला असतो, पाणी आलेलं असतं, म्हणून ते टाळतं. त्या दिवशी जायचंच नको म्हणतंय. आज जायचंच नाही आपल्याला तिकडे. मग ही दुसरा मित्र असतो का नाही, त्याला माहित असतं की नियमितपणे जातो. मग त्याचं काम काय असतं, दिवा विझवायचा, दिवा विझवून टाकायचा. मग हे त्याला वाटलं ही गेला असेल दिवाला, मग हे जातो, नदी पार करून पलीकडे जातो. आणि पलीकडे गेलं तर दिवा नसतं लावलं. मग तिथं गेल्यानंतर देव एकदम जागा होतो, देव सुद्धा. देव जागा झाल्यानंतर देव अचानक म्हणतो, तुला आशीर्वाद आहे. आता आशीर्वाद म्हणजे कसं काय आशीर्वाद म्हणेल की यार आपण तर दिवा लावला नाही, काय नाही कधी. पण देव का आशीर्वाद देतो की बाबा तू नेहमीतपणा ठेवलास, तू माझी भक्ती करत नव्हतास, काही नव्हतं, तू फक्त वाईट अगर दिवा विझवायचंच काम करत होता, पण तू नियमितपणे माझ्याकडे आलास. जो टायमिंगला चकली मारतो आणि तो टायमालाच येतो, म्हणजे तो आला, म्हणजे दिवा नाही विझवायला, म्हणजे नव्हता दिवा लावलेला आहे ना, दिवा लावला ना. म्हणजे देव कुणाला म्हणेन, आज अडचण आली, पूर आला म्हणून देव काय समजलं की हे आला नाही, नेहमीच लावणारा सुद्धा. म्हणजे ज्यावेळेस सुरळीत असतं त्यावेळेस कुणी बी येतं, पण ज्या वेळेस अडचण असते, ज्यावेळेस महत्वाचं काम असतं, त्यावेळेस जो येतो तो त्यालाच देव पावतो. तसा मी त्या व्यक्तीला देव पावलो म्हणा, आणि मी आशीर्वाद पण दिला, माझ्या हृदयातून आशीर्वाद दिला. कारण ही नेहमी तर दररोज कुणीही करतो हो, पण कधी न करणाऱ्या व्यक्ती आपल्याला फोन करून शुभेच्छा दिल्या म्हणून मला खूप बरं वाटलं. मी प्रसन्न झालो आणि तिला आशीर्वाद दिला. समजलं? तर असो, तुम्ही सर्वांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. आज इंग्रजी तारखेप्रमाणे, परंतु मंडळी आपला वाढदिवस म्हणजे मी जी आपल्या तिथीप्रमाणे दत्तगुरु पौर्णिमा असते त्या दिवशी साजरा केला जातो. साजरा केला म्हणजे काय, दत्तगुरूची पौर्णिमा साजरी करतो, त्यात सणात पावणा जीव घालतो, म्हणजे आलेल्या लोकांना आपलं प्रसाद वगैरे असतो. तर असो, तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल, शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. असाच तुमचा लोभ असावा एवढी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय.